यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो। खऱ्या अर्थाने माथेरानच्या सगळ्या माझ्या जनतेसाठी जनहिताचा शिवसेनेचा वसा घेऊन ज्यांनी माथेरान उभं केलं ते चौधरी साहेब, आज त्यांचाच वसा घेऊन पुढे काम करणारा माझा चंद्रकांत चौधरी आजच्या या माथेरान नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे शिवसेनेचे लाडके नेतृत्व सन्माननीय पर्यटन मंत्री या ठिकाणी शंभूराजे देसाई, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या त्या नेतृत्वासाठी। यांच्याबद्दल बोलणारच आहे। आणि आपले मावळचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेंद्रप्पा वारणे साहेब आणि विधिमंडळातील माझे सहकारी, माझे परम मित्र पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी मित्र सन्माननीय अविनाशजी कोळे, सन्माननीय माझा भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख या ठिकाणचे मंगेशजी मस्कर आणि खऱ्या अर्थाने माथेरानला वेगळी दिशा देणारे दोन वीर या ठिकाणी आपल्या समोर उभे आहेत, ते मनोजजी खेडकर आणि चंद्रकांतजी चौधरी। त्यानंतर आमचे शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुरेशजी टोके माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्यानंतर उपस्थित असणारे किरणजी ठाकरे आणि आपण सर्वच व्यासपीठावरील मान्यवर सगळे माझ्या समोर उपस्थित असणारे सगळे उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व माथेरानकरांना मी मनापासून या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो। आज आपण या राम चौकामध्ये उभा या ठिकाणी माझा सहकारी मनोजजी खेडकरांनी या ठिकाणी संपूर्ण माथेरानची असणारी व्यथा आपल्या समोर मांडलेलीच आहे। परंतु आज मी सर्व माथेरानकरांसमोर जो उभा आहे तो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या 5 वर्षापासून या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयचे सगळ्या सहकार्यांनी दिलेले योगदान, याच योगदानातून जे माथेरान आपल्याला नव्याने डेव्हलप करताना आपण पाहताय की मागच्या 5 वर्षामध्ये साऱ्या माथेरानमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 88 कोटी रुपयाचा निधी आपण माथेरानमध्ये आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये मंजूर करून दिला। आणि आज असणारे हे फ्लेवर ब्लॉक असतील या ठिकाणी जी कामे आपण या ठिकाणी आतापर्यंत माथेरानमध्ये विकासाची केलेली आहे। परंतु ही सगळी कामे करत असताना आमचं दुर्दैव या ठिकाणी होतं की चुकीच्या पद्धतीचं या ठिकाणची नगर परिषदेची सत्ता आम्ही त्या ठिकाणी दिली गेली आणि माथेरानच्या विकासाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गती मंदावली गेली। आणि सारी परिस्थिती मनोजजी खेडकर यांनी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे। सातत्याने त्याच विषयावर मी या ठिकाणी बोलणार नाही, परंतु आता नव्या दिशेने आपल्याला माथेरानकरांना वाटचाल करायची। जे आता आपण पाहताय की बदलते माथेरान, बदलते कर्जत आपण सारेजण या ठिकाणी पाहताय की मागच्या 5 वर्षामध्ये बदलते कर्जत आपण पाहिलं, बदलते माथेरान आपण बदलताना आपण पाहतोय की माथेरानची जनता जी आहे ती खऱ्या अर्थाने माथेरान हे जगभरातील असणारे सर्वात चांगलं असणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। गिरिस्थान म्हणून असणारे ही नगर परिषद या ठिकाणी आहे, माथेरान हे हिल स्टेशन म्हणून ओळखलं जाते। या माथेरानचा जगभरातील असताना जर आपण जगभराच्या लोकांनी माथेरानचा अभ्यास या ठिकाणी केला आहे, परंतु माथेरानची जनता मात्र गेल्या मागच्या 15 ते 20 वर्षापासून विकासापासून वंचित होती। आणि म्हणून नव्याने आपण या विकासाला संधी देण्याचं काम आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरू केलं। आज आपण पाहताय की माथेरान बदलत आहे आणि बदलत असताना माथेरान ज्या पद्धतीने माथेरान नगर परिषदेला मी ज्या पद्धतीने आपण पाहताय की माथेरान हे आपल्या अर्थाने खऱ्या अर्थाने
एक आपल्याला मॉडेल असेल म्युन्सिपालिटी आपल्याला या ठिकाणी बनवायची. यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान त्या ठिकाणी पाहिजे. नेहमी सांगत असतो माथेरानमध्ये जवळजवळ 12 ते 15 लाख पर्यटक या ठिकाणी येत असतात. या माध्यमातून माथेरानच्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून साहेब मिळत असते. याच्यावरच आमचे माथेरानकर या ठिकाणी उपजीविका माझ्या सगळ्यांची या ठिकाणी या सगळ्या माथेरानकरांची असते. आणि म्हणून माथेरानमध्ये नव्याने आपल्याला बदल करायचे, नव्याने काही प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी आणायचे. आणि म्हणून माथेरानच्या सगळ्या जनतेने साहेब येणारे प्रत्येक या ठिकाणी असताना माथेरानकर येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. आणि आम्ही सगळ्या माथेरानकरांनी एक संकल्पना जपलेली आहे. आणि ती संकल्पना हीच आहे की जसं आपण आपल्या घरी येणारे पाहुणे आपल्याकडे येत असतात, त्या पाहुणचार आपण त्या ठिकाणी जेवण असेल, पाणी असेल, त्याला बसायला खुर्ची असेल, ज्या ज्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो कारण तो आपल्या घरातला पाहुणा आहे म्हणून. असं त्यांच्या माथेरानकरांनी एक संकल्पना या ठिकाणी जपलेली आहे. आणि म्हणून ते आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार त्या ठिकाणी करत असतो. अशाच पद्धतीने माझे माथेरानकर सुद्धा येणारे पर्यटक आपण माथेरानमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. या पर्यटकांना आपण या ठिकाणी जसं आपण पाहुण्यांना आपण म्हणत असतो की अतिथी देवो भव, अतिथी देवो भव ही संकल्पना हिंदू संस्कृती घेऊन आपण चाललेलो आहोत. याच हिंदू संस्कृतीप्रमाणे माथेरानकर सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी सांगत असतात की पर्यटक देवो भव ही संकल्पना माझ्या माथेरानकरांनी राबवली. आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असताना त्यांना सगळ्या सुविधा कशा मिळतील, त्यांना कशा पद्धतीने माथेरानमध्ये जास्तीत जास्त पर्यटक येतील हा सातत्याने माझ्या माथेरानकरांचा सगळ्या या ठिकाणी प्रयत्न असतो. कारण याच पर्यटकांच्या माध्यमातून माथेरानकरांना रोजगाराची संधी मिळत असते. जसं आपण जगभरामध्ये फिरत असतो, जगभराचा अभ्यास आम्ही त्या ठिकाणी केला, अनेक देशांमध्ये आम्ही त्या ठिकाणी फिरलो. मग मलेशिया असेल, सिंगापूर असेल, ऑस्ट्रेलिया असेल, स्वित्झर्लंड असेल. आपण आता पाहताय की बालीपासून नवीन आपण ज्या नवीन सिटी आपण त्या ठिकाणी नवीन कंट्री त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. त्या सिटीची जर अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त पर्यटनावर या देशांची अर्थव्यवस्था चालत असतेच आहे. आणि म्हणून आम्ही एक संकल्पना त्याने राबवलेली आहे की आमच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचे या कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री नाही आहेत. त्या तालुक्यामध्ये असलेला शेतकरी वर्ग हा आतापर्यंत फक्त शेती आहे, याच्यावर आपली उपजीविका करायचा. माथेरानमध्ये असताना माझे रहिवासी या ठिकाणी येणारा पर्यटक या ठिकाणी येत असतो. या पर्यटनावरच त्यांची उपजीविका या ठिकाणी होत असतेच आहे. आणि म्हणून आपण संपूर्ण कर्जत तालुका आणि माथेरान हे खऱ्या अर्थाने कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करा म्हणून आपण या ठिकाणी मंत्र्यांना आपल्या त्या ठिकाणी पर्यटन मंत्र्यांना आपण विनंती केलेली आहे. आणि लवकरच कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित केला जाईल. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने माथेरान संपूर्ण कर्जत तालुक्याला विकासाला गती देण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून माथेरान सुद्धा आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतात. या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला नवी दिशा आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. जशी जगाची अर्थव्यवस्था बऱ्याचशा देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालत असते, तशी माझी माथेरानची आणि कर्जतची अर्थव्यवस्था सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला पर्यटनावर चालवता येईल. अशा पद्धतीचा विकास आहे आम्हाला सगळ्यांना कर्जतमध्ये या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून माथेरानचे असणारे नवीन प्रोजेक्ट आता मनोजींनी या ठिकाणी सांगितलेले आहे की रोपवेचा या ठिकाणचा असणारा प्रोजेक्ट तो आपल्याला लवकर साहेब त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. MMRD आणि MTDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहेब सगळे एनओसी पूर्ण झालेले आहे. लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी रोपवे कंपनीला आपल्याला त्या ठिकाणी सांगून हा रोपवे आपण या ठिकाणी सुरू केला तर अजून मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये त्या ठिकाणी साहेब वाढतील. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारा भोगानी ते माथेरान त्या ठिकाणी असणारा फ्युनिक्युलर रेल्वे हा सुद्धा प्रोजेक्ट आपल्याला भविष्य काळामध्ये आपल्याला मंत्रिमंडळ तुमच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे. जेव्हा हे सारे प्रोजेक्ट एकत्रपणे या ठिकाणी होतील त्यावेळेला 12 ते 15 लाख येणाऱ्या माथेरानमध्ये येणारा पर्यटक जो आहे तो कमीत कमी 30 लाखांनी पर्यटक माथेरानमध्ये येऊ शकतो साहेब. एवढा मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला नव्याने माथेरान या ठिकाणी घडवायचं आहे. यासाठीच आपल्याला ज्या ज्या माथेरानकरांच्या समस्या आहेत, स्थानिक समस्या आहेत, मग आपण या ठिकाणी राजेशने आता सांगितलं की लॉजिंगच्या असणारे जे माझे सहकारी या ठिकाणी लॉजिंग चालवतात ही आमची उपजीविका आहे. आणि त्या ठिकाणी नव्याने येतात आणि ते टेंट लावून त्या ठिकाणी चालू असतात, ते बंद केले जातील. यापुढे ते चालून देणार नाही. त्या ठिकाणी आवर्जूनपणे या ठिकाणी सांगतो की माझ्या असणारे लॉजिंगच्या असणारे माझे सहकारी आमचे छोटे मोठे व्यापारी
यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने माथेरान घडत आहे, माथेरान बदलत आहे. आणि म्हणून यासाठी जेवढ्या माझ्या स्थानिकांना त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करता येईल, ज्या ठिकाणी गरजेपोटी बांधलेली साहेब या ठिकाणी घर आहे आणि ती घरे आपण त्या ठिकाणी अतिक्रमणचा शिक्का त्या ठिकाणी लागलेला आहे. सरकारच्या माध्यमातून आणि अतिक्रमणचा शिक्का त्या ठिकाणी काढून कायमस्वरूपी माथेरानची घरं त्या ठिकाणी करून दिली जातील. त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो, सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करायला लागला तर चालेल, तो आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी साहेब करू. आपण सगळेजण एकत्रपणे त्या ठिकाणी आहात. एकनाथजी शिंदे साहेबांचा सातत्याने आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. तुम्ही सातत्याने मदतीचा हात करून पर्यटन मंत्री म्हणून आणि माझे सहकारी मित्र म्हणून सातत्याने आपण त्या ठिकाणी शंभूराजे तुम्ही एकत्रपणे आम्हाला मदतीचा हात त्या ठिकाणी देत आलेला आहे. परंतु आज आमची ज्या ज्या गोष्टी आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत, हीच आमची मागणी आपल्याकडे आहे की आपल्या माध्यमातून आपण पर्यटन मंत्री म्हणून हे जे आमचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर हे प्रोजेक्ट माथेरानमध्ये जर पूर्ण झाले तर माथेरानमध्ये खऱ्या अर्थाने आपण जे मी स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे की या संपूर्ण कर्जत माथेरानचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही, ते स्वप्न आपण या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही 5 वर्षापासून सातत्याने जेवढी विकास कामे आपल्याला या ठिकाणी करता येतील तो प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणूनच साहेब आम्ही या ठिकाणी चंद्रकांतजी चौधरी यांच्या रूपाने आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून आपल्या समोर दिले आहेत. चंद्रकांतजी चौधरी आणि त्यांच्या बरोबर असणारे ठाण्याचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयचे सर्वच्या सर्व 20 उमेदवार आम्ही एकत्रपणे या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रधानजी ठाकूर यांचं फार मोठं योगदान ही अलायन्स एकत्रपणे करताना ही हिंदुत्वाच्या विचारांची असणारी पारंपरिक आमची युती आहे आणि ही युती आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम या मतदारसंघामध्ये एकत्रपणे कर्जत असेल, खोपोली असेल, माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकांमध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी युती करून जाण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून सातत्याने प्रशांतजी ठाकूर यांचं फार मोठं योगदान आणि आमचे कोळी साहेब यांनी सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी या युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेलं आहे. धन्यवाद. आणि सगळ्या ठिकाणी आज हे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्व आपले पॅनलचे उमेदवार हे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, हे सगळे युवा तरुण चेहरे आहेत साहेब आणि सगळे सुशिक्षित असणारे आहेत आणि या सगळ्यांना साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचा माथेरानचा असणारा यांचा अभ्यास किंवा माथेरानबद्दल असणारी जाण असताना एक एक कार्यकर्ता या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे केले आहेत. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे ज्या पद्धतीने आजची राम चौकातली सभा या ठिकाणी आपण पाहतोय की या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की आजच भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीचा भगवा चंद्रकांत चौधरीच्या रूपाने चंद्रकांत चौधरी एक असं नेतृत्व या ठिकाणी उभं राहिलेलं आहे की चंद्रकांत चौधरी यांनी आतापर्यंत आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी चौधरी परिवारांचा योगदान जर आपण एकत्रपणे या ठिकाणी पाहिलं तर फार मोठं योगदान या चौधरी परिवारांनी या माथेरानकरांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आज चंद्रकांत चौधरी हा गोरगरिबांना मदत करणारा नेतृत्व आहे, गोरगरिबांची सेवा करणारा म्हणून उपाशी जे असतील त्यांना अन्न देणारा हा नेतृत्व हा दाता आहे. तुम्ही जर पाहिलं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कोविड पासून जी जी संकट माथेरानमध्ये आली त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी हा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. मनोज खेडकर हे दोन्ही माझे वीर अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी माथेरानकरांना न्याय देण्यासाठी सातत्याने उभे राहिलेले आहे. आणि म्हणून या दोघांना एकत्रपणे येऊन एकाला कुणातरी उमेदवारी त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि माझा सहकारी मित्र मनोज खेडकर त्यांनी फार मोठं मन या ठिकाणी दाखवलं आणि माथेरानचा विकास केला पाहिजे यासाठी 2 पावलं मागे येण्याचं काम मनोज खेडकरांनी दाखवलं या ठिकाणी. आणि चंद्रकांत चौधरी यांना या ठिकाणी नगराध्यक्षाची उमेदवारी आपण या ठिकाणी दिली आणि चंद्रकांत चौधरीच्या रूपाने गोरगरिबांचा दाता असणारं नेतृत्व आपल्याला लावलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना आहे की अतिशय प्रामाणिक असताना हा माझा कार्यकर्ता शहर प्रमुख म्हणून काम करत होता, परंतु आज नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून जबाबदारी दिली आणि त्यानंतर शहर प्रमुखची जबाबदारी मी या ठिकाणी मनोज खेडकर यांच्यावर सोपवली आणि मनोज खेडकरांच्या माध्यमातून विजयाचा भगवा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही. एका सुभाषितामध्ये असं म्हटलं की शतोषी डाळे ते शिव शस्त्रशिष्ट पंडित वक्ता जसं शस्त्रशू दाता भवती वागवा. 100 एखादा शूर असतो, 1000 एखादा पंडित असतो, परंतु तुम्हाला मार्गदर्शन करणारा व्यक्ती 10,000 मिळत असतो.
तर दाता भवती मानवा, दाते मिळत नाही. आणि म्हणून माथेरान मिळवण्यासाठी चंद्रकांत चौधरींच्या रूपाने दातृत्व आणि नेतृत्व असताना आपण नगराध्यक्ष या ठिकाणी देत आहोत. याला तुम्ही सगळ्यांनी प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करायचे. संपूर्ण पॅनल एकही सीट या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयची जाता कामा नये. कार्यकर्त्यांची प्रत्येकाची जबाबदारी, एक एक मत आपल्यासाठी महत्वाचे. या पद्धतीची गद्दारी या ठिकाणी शिवसेनेत राहून त्या ठिकाणी झालेली होती. आज हे दोन्ही भोके एकत्रपणे बकासूर त्या ठिकाणी आलेले. हे भ्रष्टाचारांनी माजलेले बकासूर आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं मत त्या ठिकाणी माथेरानकरांनी देऊ नका. माथेरानकरांना मत तुम्हाला द्यायचं आहे तर माथेराननी डेव्हलपमेंटला मत दिलं, माथेरानच्या विकासाला मत द्या, माथेरानच्या भविष्याला मत द्या. आणि यासाठीच आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलेलं आहे. माथेरानचं जे आपण स्वप्न साऱ्यांनी पाहिलेलं आहे ते पूर्ण करायचं असेल तर आपल्याला एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी हा विजय आपल्याला साजरा करायचा आहे. आणि माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की 2 तारखेला आपण एकत्रपणे या ठिकाणी मतदान सामूहिक एकत्रपणे करा आणि माथेरानच्या विजयाचा शिल्पकार म्हणून एकत्रपणे त्या ठिकाणी करा. आज ह्याच चौकामध्ये पुन्हा एकदा संध्याकाळी माझ्या मते काहीतरी विरोधकांची सभा आहे. त्या ठिकाणी खोटे बोलणारे परत या ठिकाणी येणार आहेत. खोटे बोला पण रेटून बोला. संध्याकाळी येणार आणि परत खोटे बोलून काहीतरी चुकीच्या वचननामे देऊन जाणार आणि पुन्हा तेच गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये सातत्याने तेच करत आले. तर आता नव्याने या ठिकाणी काहीतरी परिवर्तन आघाडी झालेली, राष्ट्रवादी आणि उभाटाची परिवर्तन आघाडी. तर शिवसेना या मतदारसंघामध्ये एवढी स्ट्रॉंगली उभी आहे. भारतीय जनता पार्टी आमच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या विचारांच्या माध्यमातून असणाऱ्या दोन्ही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभ्या आहेत. परंतु या ठिकाणी साहेब दुर्दैव आहे आपलं की शिवसेनेचा नगराध्यक्ष मागच्या वेळेला आम्ही साहेब या ठिकाणी निवडून आणलेला होता. आज त्याच असताना काही शिवसैनिकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीवर जाऊन त्या ठिकाणी आघाडी केलेली आहे. आणि ही आघाडी मी या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर शिवसेनेच्या उभाटाच्या असताना काही लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आघाडी केलेली असंघाची संघ आहे. हा असंघाशी केलेला संघ आहे. संतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ढेकणाचा संघ हिरे बनवले. चांगले शिवसैनिक आहेत ते, परंतु राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे ढेकणाच्या संघ हिरे सुद्धा दुबळून जात असतात. आणि हे नक्कीच त्या ठिकाणी पूर्णपणे यांचं सगळं रक्त जे आहे ना हे राष्ट्रवादीवादी शोषून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यांना त्या ठिकाणची जाणीव त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की माथेरानकरांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की माथेरान हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं हे महायुतीचं या ठिकाणी सरकार आपल्या सत्ता या ठिकाणी आणायची. आणि सत्ता आपल्याला आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी एकत्रपणे वज्रमुक्त आहे. तुम्ही एकत्र आता सगळे मतदान करणार कळाल आपल्या माथेरान हे मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय. माथेरान हे शिवसेनेचे आहे. माथेरान हे शिवसेना भारतीय जनता पार्टी आहे, महायुतीचं आहे. आणि माथेरान हे औरंगजेबाच्या छावणीमध्ये जाऊन देऊ नका मित्रांनो. हे जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलेलं आहे. माथेरान हे आपल्या हिंदुत्वाच्या विचाराचे आणि हिंदुत्वाचे विचार आपल्याला जर जिवंत ठेवायचे असतील तर माथेरानवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भगवा बोट पडण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचे. सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी करायचं आहे. आपण सगळेजण एकत्रपणे येऊन 2 तारखेला चंद्रकांत चौधरी आणि संपूर्ण पॅनल धनुष्यबाण आणि कमल या निशाणी समोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने यांना विजयी करून द्या. एवढंच माथेरानकर या ठिकाणी सांगतो. जे माथेरानचं स्वप्न आहे ते माझं स्वप्न आहे आणि म्हणून मी माथेरानचा आमदार म्हणून ओळखला जातो. हे आपण सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी समजून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रचंड संख्येने आपल्याला त्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणा असं सगळ्यांना या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि खास करून शंभूराजे देसाई आपण या ठिकाणी आलात, आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून 7 नगरपालिका तुमच्या लागल्या असताना सुद्धा आमचा शब्द आपण या ठिकाणी ठेवला आणि आपण आम्हाला वेळ द्या त्याबद्दल मनापासून आपले आभार या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की. माथेरानच्या 2 तारखेला होणाऱ्या प्रचार सभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होणारी आपली प्रचार सभा या मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा आपल्याला सांगणारे सन्माननीय शंभूराजे देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित सन्माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणेजी, आपल्या या मतदारसंघाचे तरुण तडफदार कर्तबगार असे आमदार
सन्मान्य महेंद्रशेठ थोरवे, मंचावर उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष भाजपचे अविनाशी कोळी, आपल्या या निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरीजी, मंचावर उपस्थित असणारे सर्व आमचे मंचावरील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयचे सर्व सहकारी, सर्व उमेदवार, उपस्थित असणारे सर्व या तीनही पक्षांचे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित मतदार, उपस्थित भगिनी आणि बंधू, खरं तर आपली 12:30 वाजताची सभा तिला काहीसा वेळ झालाय. मंत्री महोदयांना पुढेही काही कार्यक्रमांना जायचं आहे, त्यामुळे अधिक या ठिकाणी बोलण्यापेक्षा या माथेरानच्या विकासासाठी कटिबद्ध झालेल्या अशा पद्धतीची महायुती, या महायुतीला येणाऱ्या 2 तारखेला जनमताचा कौल कसा मिळेल यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी जमलोय. खरं तर आज या ठिकाणी योगायोग असा आहे की आज आपण माथेरानमध्ये या ठिकाणी या भगव्या विचाराची लोक एकत्र झालेले आहेत आणि आजच अयोध्येमध्ये त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते राम मंदिरावरची ध्वजपताका ही उभारली गेली. आज पंचमी आहे, मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी. हा शुभयोग असा आहे की आजच्या दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा विवाह झाला होता आणि हा योग धरून ती ध्वजपताका त्या ठिकाणी उभारली गेली. आणि ज्या माथेरानमध्ये प्रचारासाठी आम्ही सर्वजण एकत्रित झालो, या माथेरानच्या विकासासाठी सगळ्यात जास्त योगदान जर कोणाचं लागू शकतं तर ते पर्यटन खात्याचं. कारण पर्यटन हे माथेरानचा आत्मा आहे. त्या पर्यटन खात्याचे मंत्री आज माथेरानमध्ये आले. हा एक शुभयोग, हा शुभ संकेत या माथेरानसाठी आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्राचं सरकार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखालचं राज्याचं सरकार हे एक दिलानं या ठिकाणी आमदार महेंद्रसिंग थोरवे यांच्या पाठीमागं उभं राहणार आहे याची ग्वाही द्यायला आपण आज या ठिकाणी आलेला आहात. यासाठी मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मनोजजींनी बोलताना सांगितलं, आमच्या राजेशजींनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीनं माथेरान हे एका अर्थानं रायगडचं वैभव आहे. हे पर्यटन स्थळ म्हणून विकासाला आलं. आता विमानतळाचं माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं म्हणजे या पनवेल आणि परिसरामध्ये वेगानं विकास होणार आहे. अशा वेळेला इतकं सुंदर पर्यटन स्थळ हे आपल्या मुंबईच्या कुशीत आहे आणि त्यामुळे तिथे जास्तीत जास्त पर्यटक आले पाहिजेत. आणि त्यामुळे जेव्हा जास्त पर्यटक येतील तेव्हा खऱ्या अर्थानं इथला व्यवसाय वाढेल आणि माथेरानच्या प्रत्येक नागरिकाचं उत्पन्न वाढेल. यासाठी म्हणून या ठिकाणी शिवसेना, भाजप, आरपीआय युती यांनी काम केलं पाहिजे. या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेब इथे उपस्थित आहेत. इथे सन्माननीय महेंद्रशेठ यांच्या नेतृत्वाखाली काम होत आहे आणि त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. ना घोडेवाल्यांना, ना रिक्षावाल्यांना, ना कुठल्या या ठिकाणी घरवाल्यांना, फॉरेस्ट असू द्या किंवा कुठलं खातं असू द्या, मॉनिटरिंग कमिटी असू द्या किंवा काय असू द्या, या प्रत्येकाला या ठिकाणी योग्य पद्धतीने सरळ करत इथल्या माथेरानकरांचं जीवनमान उंचावेल यासाठी, इथल्या माथेरानकरांच्या खिशामध्ये जास्त पैसा येईल याच्यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे काम या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे होणार आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टीची तितकी तोलामोलाची साथ या ठिकाणी मिळणार आहे. या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर विराजी पाटील, दाई कोतवाल, हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगी यांना अभिवादन करून माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराजे देसाई,
या विधानसभेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे, पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, शिवसेनेचे आमचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, दुसरे आमचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, व्यासपीठावर उपस्थित शहर प्रमुख मंगेश मस्कर, भारतीय जनता पक्षाचे या शहराचे शहर प्रमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज खेडकर, किरण ठाकरे, सुरेश टोपरे आणि या माथेरान नगर परिषदेच्या महायुतीचे थेट उमेदवार म्हणून असलेले चंद्रकांत चौधरी, आमचे चंदूभाई, उपस्थित सर्वच उमेदवार, सर्व शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआयचे सर्व नेते मंडळी, उपस्थित बंधू भगिनींना, शंभूराजांना इथून साताऱ्याला जायचे आणि म्हणून मी 5च मिनिटांमध्ये माझं भाषण संपवणार आहे. मी अगोदरच सांगितलं की 5 मिनिटांमध्ये बोलतो. स्वातंत्र्यानंतर लोकसभा अस्तित्वात आली आणि या माथेरानला सर्वाधिक भेट देणारा खासदार मी आहे. सर्वाधिक वेळा या ठिकाणी आलेलो. माथेरानची टॉय ट्रेन रेल्वे बंद करण्याचा निर्णय ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी घेतला, ती रेल्वे चालू करण्याचं काम मनोजजी मी केलं. 150 कोटीच्या वरती जास्त निधी केंद्र सरकारचा आणला. समोरून जे निवडणूक लढवतात त्याने वेळा दिल्लीला माझ्याकडे आले. या माथेरानला सर्वाधिक विकासात्मक कार्य करण्याचं काम कोणी केलं असं ते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ही सगळी धूळ उडत होती. आपण आलो, प्रचंड मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती. याला पिवळी ब्लॉकवर बसवण्याचं काम आपण केलेलं आहे. या ठिकाणी एसटीपी प्लॅन नव्हता, तो एसटीपी प्लॅन करण्याचं काम केलं. तो कार्यरत काही दिवसामध्ये होईल. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना ई रिक्षा चालू करावी या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केलं. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मॉनिटरिंग बॉडीने सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. मी कलेक्टरला, मी असेल, महेंद्र शेठ असेल, आम्ही कलेक्टरला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं काम केलं. 20 रिक्षाला स्वतंत्र प्रायोगिक टप्प्यावरती रिक्षा चालू केली. नंतर 20 रिक्षांना परवानगी देण्यात आली. याच पद्धतीने या माथेरानच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय कसे होते. निवडणुका येतात जातात. मी अनेक या माथेरानच्या राजकीय जडणघडणीचा मी साक्षीदार आहे. आमचा चंदूभाई चौधरी यांनी अनेकांना नगराध्यक्ष करण्यासाठी बाबूंचं काम केलं. माझं पाठीमागे राहून काम केलेलं आहे. आणि चंदूभाई तू 100% विजयी होणार, मी तुला सांगतो. माथेरानचा उद्या होणारा नगराध्यक्ष शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा, आरपीआयचा नगराध्यक्ष असेल. तळामध्ये राहून, कार्यकर्त्यांमध्ये राहून काम करणारा हा माझा कार्यकर्ता. आज संधी आपल्याला सगळ्यांना मिळते. उद्याच्या या माथेरानच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असणारे सगळे व्यावसायिक, या व्यावसायिकांना बरोबर घेऊन काम करणारा हा चंदूभाई उद्याचा नगराध्यक्ष 100% होणार आहे. उद्याच्या 2 तारखेला ज्यावेळेस तुम्ही मतदान कराल, ते मतदान भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाचे आमचे असणारे उमेदवार, त्याचबरोबर शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभे असणाऱ्या उमेदवार यांना आपण भरघोस मताने विजयी करून या माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने विजय करावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करून आदरणीय शंभूराजे देसाई यांना या ठिकाणी आपल्याला भाषण करण्याची विनंती करतो. आजच्या माथेरान नगरपालिका नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या निवडणूक प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय खासदार ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते सन्माननीय श्रीरंगाप्पा बारणे, विधिमंडळामधले आमचे सहकारी मित्र सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे, आमचे दुसरे सहकारी मित्र विधिमंडळातले सहकारी
जे अत्यंत अभ्यासपूर्ण विधिमंडळामध्ये बोलतात ते आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संतोष भोईर, श्री रामदास शेवाळे, भाजपा जिल्हा प्रमुख श्री अविनाश कोळी, श्री किरण भाकले, प्रसाद थोरवे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री चंद्रकांत चौधरी, श्री मंगेश मस्कर, श्री सुरेश टोकरे, त्याचबरोबर इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे प्रमुख सर्व शिवसेना, भाजप, RPI या महायुतीमधल्या सर्व पक्षांचे प्रमुख व्यासपीठावरचे नेते, समोर जमलेले सर्व पदाधिकारी, आपल्या महायुतीच्या या निवडणुकीत उभे असणारे सर्व आपले उमेदवार, सर्व माथेरानवासीय, उपस्थित माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, सन्माननीय बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम दिलगिरी माथेरानकरांची व्यक्त करतो की मी 12:30 वाजता येणार होतो, परंतु एक तास 1.5 तास मला यायला उशीर झाला. कारण आपण पाहताय मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये मी येतो त्या जिल्ह्यामध्ये 7 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि 2-2.5चे जिल्हे म्हणजे प्रत्येक मंत्र्याला 3-3 दिले, स्वतःचे एकच 2 जिल्हे साधारण दिले. मला सांगली आणि अहिल्यानगर, त्यामुळे शेजारचा सांगली जिल्हा आणि अहिल्यानगर ह्या तिन्ही जिल्ह्यांच्या निवडणुकांचं या ठिकाणी जबाबदारी पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला पार पाडताना थोडी कसरत होती, थोडा वेळ होते प्रत्येक ठिकाणी जायला, पण आपण समजून घ्या असे मला निश्चित खात्री आहे. मी बदललेलं माथेरान आज येताना पाहिलं, कारण फार अगोदर मी मगाशी रिक्षातनं येताना महेंद्र शेठला, प्रशांत शेठला म्हणलं की जवळपास म्हणलं साधारण मला आठवत नाही पण 2002ला वगैरे मी माझ्या कुटुंबाबरोबर माथेरानला आलो आणि त्या रेल्वेनं आम्ही खाली नेरळमध्ये बसलो. इथं वर बाजारपेठेमध्ये स्टेशन आहे त्या ठिकाणी उतरलो आणि पायी इथं रेस्ट हाऊस होतं. मला आता मी शेठला मगाशी विचारलं, इथं शासकीय वरच्या बाजूला रेस्ट हाऊस होतं, त्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो होतो आम्ही. पण सगळा दुरळा होता इथं दुरळा घोड्यांची येजा असायची, पण पूर्ण दुरळा असायचं. आज मी त्या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसताना बघितलं तर तिथं बसलं पेवर ब्लॉक आहे टाकलेले. पण महेंद्र शेठ म्हणजे पेवर ब्लॉकची परवानगी सुद्धा आम्हाला कोर्टातनं आणावी लागली. कोर्टापर्यंत सुपरविजन कुठली कसली बॉडी याची म्हणजे मॉनिटरिंग कमिटी आहे. ठीक आहे, मॉनिटरिंग कमिटीच्या संदर्भामध्ये त्यांची असेल, पण त्या मॉनिटर कमिटीमध्ये माझं तर मत आहे, सरकारचा मंत्री म्हणून माझं मत आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं मत आहे की त्या मॉनिटर कमिटीवरती त्या मतदारसंघाचा आमदार आणि त्या गावचा नगराध्यक्ष हा पदसिद्ध सदस्य असला पाहिजे. कारण शेवटी मॉनिटर कमिटीनं काय करावं काय करू नये, गावाचं मत मांडणारा गावाचा पहिला नागरिक नगराध्यक्ष आहे, त्याने तिथं त्याचं मत मांडलं पाहिजे. तालुक्याचा प्रथम नागरिक, त्या तालुक्याला निवडून दिलेले आमदार आहे, त्याने तिथं मांडलं पाहिजे. तर आज मी सांगितलं की याच्यामध्ये सुद्धा या आचारसंहिता संपल्यानंतर पर्यटन विभागाला जर पुढाकार घेता आला तर जरूर पर्यटन विभाग पुढाकार घेईल. पण अशा पद्धतीनं बारीक बारीक गोष्टी त्या डेव्हलपमेंटच्या आहेत. परदेशामध्ये आपण पाहतो, आपण सांगतो की परदेशासारखी आम्हाला पर्यटन स्थळ करायची, एवढ्या जास्त काही परदेशामध्ये डेव्हलपमेंटसाठी नाही आहे. ठीक आहे, पर्यावरणाचे आहेत, STP प्लॅनचे आहेत, प्रदूषणाचे आहेत, पण जी तुम्हाला निसर्ग जपायचा आहे तो निसर्ग जपण्याच्या सुद्धा पद्धती आहेत ना. म्हणजे आज धूळ काढायचा म्हणजे त्याला केवळ डांबरीकरणच केलं पाहिजे, कॉन्क्रीटकरणच केलं पाहिजे असं नाही ना. डांगर दगडामध्ये तुम्हाला काम करता येते, पेवर ब्लॉक बसून तुम्हाला काम करता येते. आता आमच्याकडे वन्यजीव आहे, माझ्या मतदारसंघामध्ये फॉरेस्ट आहे, अभयारण्य आहे, तुमचा परत व्याघ्र प्रकल्प आहे. आता आम्ही कोयनानगर माझ्याकडे सुद्धा एक पर्यटन स्थळ आहे, त्या परिसरामध्ये आम्हाला वॉकिंग ट्रॅक करायचा होता. लोकांना शहरामधनं आलेल्या कोयनानगर धरण बघायला आलेली त्या जंगलामध्ये फिरायला जावं असं वाटतं. उजरणे धबधबा म्हणून एक प्रसिद्ध धबधबा आमच्याकडे आहे. पण त्यावेळी असं मला फॉरेस्टनं सांगितलं की वॉकिंग ट्रॅक करता येणार नाही, रेलिंग बसवता येणार नाही. आम्ही खूप प्रयत्न केला, वन्यजीव विभागाच्या, फॉरेस्ट विभागाच्या,
व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या अगदी राज्यस्तरीय बैठका मी आमदार झाल्यावर घेतल्या आणि त्यातनं मार्ग काढून जांभा दगड जो निसर्गातला दगड आहे तो जांभा दगड बसवून आपण ते वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी तयार केले. तसे पर्याय करता येतात ना. शहराचा विकास करायचा म्हणजे प्रत्येक वेळी आकारा करून उपयोग नाही. तर शेवटी हे एवढं निसर्ग आहे, चांगला निसर्ग आहे. 10-15 लाख पर्यटक येतात, ते 25 लाख कशी येतील. आता मगाशी कोणीतरी सांगितलं की आमच्या हॉटेल व्यावसायिकांना घरातल्या लोकांना ब्रेकफास्टची लायसन्स द्या. ते खरं या संदर्भामध्ये काहीच अडचण नाही. ब्रेड अँड ब्रेकफास्ट लायसन्स देण्याचे अधिकार तर आमच्या पर्यटन खात्याकडे आहे. जर अशा पद्धतीचा एकत्र प्रस्ताव या ठिकाणी ज्यांना ब्रेड अँड ब्रेकफास्टची लायसन्स पाहिजे त्यांनी जर माझ्या विभागाकडे दाखल केला तेवढे आचारसंहिता संपल्या आमदार महेंद्र शेठला घेऊन आम्ही एक बैठक लावू आणि निश्चितपणे त्याच्यात सुद्धा तुम्हाला माथेरान करण्याची अपेक्षित आहे तशा पद्धतीचा निर्णय पर्यटन विभाग निश्चितपणे. मला आठवते 4-5 महिन्यापूर्वी मला पर्यटन खातं आल्यापासून आपले आमदार माझ्याकडे आग्रह करत होते की माथेरानच्यासाठी बैठक लावा. आमच्या 2 बैठका झाल्या. एक रोपवेचा विषय चर्चेला आला, दुसरा किलोमीटर ट्रेनचा विषय चर्चेला आला आणि तिसरा महत्वाचा विषय पार्किंग स्लॉटसाठी नगरपालिकेकडे सरकारी जागा हस्तांतरित करण्याचा विषय आला. तिन्ही विषयासंदर्भामध्ये शेवटी मला पर्यटनाचा विकास झाला पाहिजे, पर्यटनाचा विकास झाला पाहिजे जेव्हा आपण म्हणतो. मला प्रशांत शेठला आठवण करून द्यायची. विजन 2047 जेव्हा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या देशासमोर ठेवलं त्यात पहिल्या 5 प्रायोरिटीमध्ये टुरिझमला प्रायोरिटी दिलेली आहे. माननीय मोदी साहेबांनी सुद्धा हे सांगितलं होतं की देशाचा विकास जोपर्यंत टुरिझम सेक्टरचा विकास तुम्ही देशामध्ये करत नाही, फॅसिलिटीज टुरिस्टला तुम्ही देत नाही, नेचर ब्युटी जो निसर्ग भारतामध्ये आहे तो निसर्ग त्या निसर्गाच्या सानिध्यात जाऊन राहण्याची वावरण्याची जोपर्यंत पर्यटकाला तुम्ही सगळ्या फॅसिलिटीज पुरवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या गोष्टी शक्य होणार. म्हणून पर्यटनला टुरिझमला माननीय मोदी साहेबांनी प्रायोरिटी देऊन टुरिझम सेक्टरला सुद्धा या ठिकाणी बढावा देण्याच्या सूचना सगळ्या राज्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि माथेरानच्या बाबतीत सुद्धा आपण सांगितलं तसं आता टुरिस्ट आल्यानंतर पर्यटक आल्यानंतर त्याला वाहन करायची जर जागा सुरक्षित उपलब्ध झाली नाही. आता सांगितलं मला मध्यंतरी बैठकीमध्ये चर्चा झाली की ती शासनाकडे जागा आहे तर शासनाकडनं ती नगरपालिकेला हस्तांतरित फक्त या ठिकाणी करायचे आणि विनामोबदला करायचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि महेंद्र शेठ म्हणल्यावर तिकडे काही नाही म्हणणार नाही शिंदे सर, कारण निश्चितपणे महेंद्र शेठ तोरवेने आग्रह केला. आता त्यांनी सांगितले 84 कोटी रुपये माथेरानला आले. मगाशी कर्जतला ऐकले 119 कोटी रुपये आणले. मी म्हटलं कशाला मंत्री झालो, आमदार नुसतं राहिला असतो बरं झालं असं, एवढा निधी या ठिकाणी आणता येतो. त्या मंत्रीमध्ये काय पुढे एक पोलीस गाडी मागा एक पोलीस गाडी सर्व मागायच्या लोकांनी एवढंच फक्त एवढा निधी कुठे आहे मंत्र्याला, निधी आमदारालाच आहे. काय प्रसंग आता महेंद्र शेठचे आकडे ऐकून मी आता गेल्यावर हिशोब लावत बसणार आहे आपल्याला ते आपला कसा भरून काढायचा. म्हणजे तो उलट झालं. आमदार मंत्र्यांकडनं येऊन आधी शिकायची की कसा निधी आणायचा. आता मंत्र्याला शिकायला लागते आमदाराकडनं निधी कसा आणायचा. तेव्हा लावायला लागेल बहुतेक मला तुमचा, कारण मी आता 4थ्या टर्मचा आमदार आहे, तुम्ही 2ऱ्या टर्मचे आमदार आहे. पण आम्हाला ओळखे कोण पुढे गेला निधी आणायच्या बाबतीत. पण समाधान आहे मला की आमदार एक सहकारी कसा असावा तर असा असावा आपल्या मतदारसंघासाठी सर्व वेळ आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणारा या ठिकाणी असला पाहिजे. निश्चितपणे मला आपल्या सगळ्या माथेरानकरांना सांगायचं की चांगला लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला आहे. आणि आल्यापासून आम्ही रिक्षात बसलो आणि रिक्षावाल्याकडनं त्या इलेक्ट्रिक रिक्षावाल्याकडनं मी विचारलं बाबा व्यवसाय किती होतो कसं चालतंय. तो म्हणला पुढे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे, त्याला पण कोर्टाने म्हणायची होती. मग पाठी आमचे मोडतात रिक्षाचे, त्यामुळे आमचा म्हटलं 4 तर रिक्षा दिलेल्या 4 आज दिलेल्या रिक्षापैकी 4 रिक्षा तर म्हणजे गॅरेजलाच आहेत. बाकी सगळं बोलता बोलता लगेच महेंद्र शेठने विचारलं हे चांदीबाई निवडून येईल ना रे. म्हणजे म्हणलं कार्यकर्त्यावर किती नेत्याचं प्रेम आहे. इकडं तिकडं मी विचारलं थेट ते रिक्षावाल्याला विचारलं. म्हणजे ते म्हणजे बरोबर आहे, चांगला माणूस तुम्ही केला. रिक्षावाला पण म्हणला नक्की म्हणजे चांदी म्हणजे चांदीबाई म्हणजे कोण आहे एकदा बघावं. मग इथं आल्यानंतर मला समोर दिसल्यावर महेंद्र शेठची ओळख करून दिली. हे आपले नगराध्यक्ष पदाची ओळख चंद्रकांत चौधरी. चांदीबाई कसं म्हणतात चंदीबाई काहीतरी टोपण नाव दिसतंय. पण नाव बघा घेतल्यावर एवढे लोकांच्या मनात हास्य आले की तुमची लोकप्रियता कळून आली त्याची. पण तुमच्यासाठी मागायला येणारे आमचे शहर प्रमुख
मनोजजी त्यांच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे. कारण कसं आहे, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांचं भाषण मी ऐकत होतो. ते काय म्हणले की मला शहराचा विकास करायचा आहे आणि चंदीबाईच्या रूपाने आम्हाला दोघांना मिळून माथेरान पुढून न्यायचं. त्यामुळे नगराध्यक्ष होईपर्यंतच नाही, नगराध्यक्ष झाल्यावर सुद्धा जोडी अशीच राहू द्या कायम. एवढं या ठिकाणी मला तुम्हाला दोघांना शुभेच्छा द्यायच्या. आणि नगरपालिका नगर विकास खातं बघा, मी काही उगाचच बोललो ना, आमदार तुमचे हुशार आहे. कसे हुशार आहेत? माथेरान नगरपालिका आहे, नगरपालिकेचं नियंत्रण नगर विकास खात्यात. माथेरान हिल स्टेशन आहे, म्हणजे पर्यटन स्थळ आहे, पर्यटनाचा विभाग पर्यटन खात्याच्या अखत्यारीत. आता नगर विकास तर शिंदे साहेबांकडे साहेब आमचे नेतेच आहेत, त्याच्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही. त्यांनी बरोबर मला सांगितलं की शंभूराजे तुम्ही माथेरानला एक तासभर आलं पाहिजे, तिथल्या माथेरानच्या विकासासाठी तुमच्याकडनं निश्चितपणे आम्हाला काही गोष्टी या ठिकाणी करून पाहिजे आहेत. मी सुद्धा म्हटलं की आपला एक सहकारी एवढा तळमळीनं प्रयत्न करतोय, एखादा दिवस पुढे मागं जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराला होईल, आपल्या मित्राकडे जायचं आणि म्हणून एका जवळच्या मित्रासाठी म्हणून या ठिकाणी आवर्जून मी माथेरानला आलो. पर्यटन विभागाकडनं मी एवढंच तुम्हाला माथेरानकरांना आश्वासन देतो, पर्यटन विभागाकडनं जो प्रस्ताव इथले आमदार महेंद्रशेठ थोरवे जो प्रस्ताव माझ्या विभागाच्या संबंधित आणतील, शेठ तुम्ही बघितलं 2 बैठकीत निर्णय किती पटपट आपण घेतले. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, एवढंच या ठिकाणी आपलं नातं आहे. त्यामुळे पर्यटन विभागाकडनं माथेरानचा भविष्यातला 5 वर्षाचा प्लॅन आपल्याला तयार. एका वर्षाचा नाही, यंदा निधी दिला आणि संपला माथेरानचा विकास असं नाही. पर्यटनच्या अनुषंगानं पुढचा फ्युचर प्लॅन 5 वर्षाचा माथेरानचा आपल्याला बनवायचा. इलेक्शन झालं की 2026-27 मध्ये काय करायचं, 27-28 मध्ये काय करायचं, 28-29 मध्ये काय करायचं, असा चंदीबाईच्या 5 वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीतला रोडमॅप थोडक्यात मला 5 वर्षाचा आपल्याला बनवायचा आहे. रोडमॅप माथेरानकरांच्या संमतीने आपण तयार करू. त्याला निधी द्यायची जबाबदारी पर्यटन खात्याचा मंत्री म्हणून माझा राहील. या वर्षातलं जे काम त्याच्यामध्ये घेतलंय तेवढा पैसा त्या वर्षी माझ्या बजेटमधनं, माझ्या विभागाच्या बजेटमधनं त्याला तरतूद करून देण्याची जबाबदारी माझी. आपण बदललेलं माथेरान या ठिकाणी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दाखवायचंय. आपण इथं इलेक्ट्रिक रिक्षा आणल्या, काही गैरसमज आमच्या आश्व मालक जे आहेत त्यांचा झाला की या ई रिक्षांच्यामुळं अश्वांच्या वरती त्यांचा व्यवसाय किंवा घोडसवारीवर ज्यांचा व्यवसाय अवलंबून आहे, पण त्याचा परिणाम बिलकुल या ठिकाणी आपण होऊ देणार नाही. पर्यटन खात्याचा मंत्री म्हणून मी एवढीच वाय आपल्याला देतो, ई रिक्षांच्या बाबतीत तिथं भूमिका या ठिकाणी आपण स्वीकारली, पण ती स्वीकारत असताना अश्व चालकांची, अश्व मालकांची किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची सुद्धा कुठं गैरसोय, कुठं अडचण, त्यांना कुठं त्रास होणार नाही याची सुद्धा दक्षता इथल्या आमदार आणि मंत्री म्हणून या ठिकाणी नक्की आम्ही सगळेजण या ठिकाणी घेऊ. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, महायुती म्हणून आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आज माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा एकत्र आपण काम करतोय तेव्हा आपल्याला विकासाचं विजन असलं पाहिजे. मी का सांगितलं आपल्याला, माननीय मोदी साहेबांचं उदाहरण की 2047चा भारत याच्यावर जेव्हा माननीय पंतप्रधान महोदय भाष्य करतात तेव्हा ते काही प्रायोरिटी सेक्टर प्राधान्यक्रम देशासमोरचा ते ठेवतात की कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जादा प्रगती करायची. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, तसंच मोदी साहेबांचं विजन टुरिझमच्या बाबतीत, टुरिस्टला अट्रॅक्ट करणं आणि टुरिझमवर अवलंबून असणारी इकॉनॉमी ही देशाची वृद्धिंगत करणं, याच्यावर सुद्धा माननीय पंतप्रधानांचा फोकस आहे. याचा आधार घेऊन राज्य सरकारच्या निधीतले काही प्रकल्प, केंद्राच्या निधीतले काही प्रकल्प असे संयुक्त आणून माथेरानचा पर्यटन दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचा आराखडा बनवून, केवळ तो आराखडा कागदावर राहणार नाही, दरवर्षी त्यातली कामं माथेरानकरांना दिसतील अशा पद्धतीचं काम इथून पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी आपण करू एवढा विश्वास व्यक्त करतो. इथल्या रोपवेचा विषय मध्यंतरी चर्चेमध्ये बैठकीमध्ये आला, पलीकडे ट्रेनचा विषय
दोन्ही वेळा चर्चेमध्ये आला. मी आपल्याला एवढंच सांगेन की ह्या दोन्ही प्रस्तावामध्ये जी जी जबाबदारी माझ्या पर्यटन विभागाशी संबंधित येईल, जी जी जबाबदारी आमच्या MPDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संदर्भात येईल, या सगळ्यांसाठी पर्यटन खात्याचा मंत्री म्हणून माथेरान विकासासाठी निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी, तुमचा एक छोटा भाऊ म्हणून मी पाठीशी ठामपणे उभा राहील, एवढा विश्वास सर्व माथेरानकरांना या ठिकाणी देतो. आणि मागासपासून सगळेजण सांगतायत की शंभूराजाला जायचंय. मला एक अत्यंत जवळचं 6:30 वाजता सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या जवळच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाचं लग्न आहे. त्यामुळे ते लग्न मला चुकवायचं नाही. त्या लग्नाला वेळेत जायचं असल्यामुळे मी मगापासून गडबड करतोय. महेंद्र शेठला एवढं पण म्हणलं, मला जरी उपास असला इथं फराळाचं देऊ नका, पार्सल करून गाडीत द्या. गाडीत जाताना फराळाचं देतो तर कुठं मला लग्न वेळेमध्ये सापडेल. पण तुमच्यातला उत्साह आज या ठिकाणी मी पाहिला. शिवसेना, भाजपा, RPI आपण सगळे महायुतीमधून एकत्र आहोत. त्यामुळे चंदेबाई तुम्ही निवडून तर येणार आहे, पण आता जसं बोलवलं सभेला, निवडून आल्यावर 2 दिवस राहायला बोलवा. म्हणजे माथेरानमध्ये नेमकं काय काय बदल झालाय असं बघता तरी येईल आम्हाला, कारण आमच्या वाटेवरच आहे मुंबईला जाताना येताना. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या 2 तारखेच्या या नगर परिषद निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीमध्ये महायुतीचं ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणासमोरचं बटन, आणि ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणी कमळासमोरचं बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं एवढी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. या ठिकाणी केलेल्या स्वागत सत्काराबद्दल माथेरानवासियांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.